नमस्कार, कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की चकली खुसखुशीत होत नाही, काटेदार होत नाही किंवा मऊ पडते. पण आज आपण 1 किलो प्रमाणामध्ये आपल्या रेशनिंगच्या तांदळापासून चकली बनवणार आहोत. चकली किती सुंदर झालेली आहे आणि चकलीला काटेही किती सुंदर पडलेले आहेत. पण चकली तळताना नेहमी लाल रंगावर तळा, जेणेकरून ती मऊ पडणार नाही. तुम्ही जर थोडीशी पांढरी काढाल तर ती तळत नाही आतून आणि असे काटेही सुटत नाही आणि थोड्या वेळात मऊ पडते. पण अशी जर तळली तुम्ही लाल कलरमध्ये तर त्या चकलीला सुंदर काटेही पडतात आणि चकली आहे अशी कडक राहते. आता बघा, ही मोडल्यानंतर ना आवाजावर तुम्हाला कळलंच की ही चकली कशी झालेली आहे. 1 किलो हे जे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत ते बारीक दळून घेतलेले आहेत आणि ह्याची आज आपण चकली बघणार आहोत. तर 1 किलोचं प्रमाण आहे. 1 किलोच्या प्रमाणानुसार आपण चकली बघणार आहोत. तर यासाठी आपण साहित्य बघूया. 2 चमचे तीळ घेतलेलं आहे, 2 चमचे ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे जिरे घेतलेला आहे आणि बाचकी डाळ ही पाऊण वाटी घेतलेली आहे. ही पाऊण वाटी डाळ आपण भाजून घेऊया. डाळ आता आपण ओतून घेतली आहे, ती आता थोडीशी अशी भाजून घेऊया. त्याचं कच्चं पण कमी झालं पाहिजे डाळीचं. आपली डाळ आता भाजून झालेली आहे. आपण डाळ काढून घेऊया आणि यातच जिरे आणि ओवा थोडासा भाजून घेऊया. आपले ओवा हे जिरे आणि ओवा आपले भाजून झालेले आहेत. आपण ते काढून घेऊया आणि तेल तापत ठेवूया. ही डाळ चांगली भाजून झालेली आहे. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया आणि त्याचबरोबर आपले जिरे आणि ओवा ते पण बारीक करून घेऊया मिक्सरला. तांदळाच्या पिठामध्ये जी आपण डाळ आता भाजली होती ती चांगली मिक्सरला बारीक करून घेतली. ही आता आपण चाळून याच्यात मिक्स करून घेऊया. आता या पिठात जे डाळ आहे ती भाजलेली आपण मिक्स करून घेतलेली आहे. पीठ चांगलं छान मऊ बारीक झालेलं आहे. आता यातच आपण 2 पळे तेलाचं मिश्रण कडकडीत गरम केल्यावरती घालणार आहोत आणि हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. काही तेल चांगलं पिठाला मळून मिक्स करून घेऊया. त्याच्या सगळ्या काठी तेलाच्या मोडल्या पाहिजेत आणि पूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे. तर तयार केलेल्या मिश्रणाला तेल चांगलं मस्त चोळून एकजीव झालेला आहे आणि ह्या पिठाचा बघा कसा मुटका बनत आहे आणि लगेच असा सुटतही आहे. आपलं तेल बरोबर झालेलं आहे. 2 पळी तेल 1 किलो पिठासाठी बरोबर मोहन आहे. तुम्ही आता त्यासाठी हा चकली मसाल्याचा अख्खा पकड घेतलेला आहे. 2 चमचे धने पावडर घेतले आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे आणि आपण जे भाजून ओवा आणि जिरे घेतले त्याची पूड घेतलेली आहे आणि तीळ घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण मिश्रणात मिक्स करणार आहोत. चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत आपण ह्याच्यात आणि गरम पाणी केलेलं आहे. थंड पाणी घालायचं नाही किंवा कोमट नाही, चांगलं कडक पाणी केलेलं आहे. तेच पाणी आपण चकलीच्या पिठात घालणार आहोत. आता या मिश्रणात गरम पाणी घालत पीठ आपण छानसं मळून घेऊया. तयार पीठ छान असं मळून झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्हाला वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही परत ते मळून घेऊ शकता. त्याच्या छान काटे पडतात चकलीच्या. आणि इकडं आपण तेल गरम करत ठेवलं आहे. आता हे तेल गरम झालेलं आहे. त्यातच लगेच चकल्या आपण तळायला सुरुवात करणार आहोत. आता ह्या आपण शेवग्यांना तेल लावून घेतलेलं आहे आणि गोळा तयार करून त्याच्या आपण चकल्या बनवणार आहोत. तेल गरम झाले का बघण्यासाठी आपण थोडासा तुकडा टाकून बघत आहोत. तेल आपलं छान गरम झालं आहे. ती चकली पूर्ण वरती आलेली आहे. आता आपण बाकीच्या चकल्या सोडूया त्यात. हे चकल्याचं आता बघा पूर्ण बुडबुडे थांबलेले आहेत. आता ह्यांना आपण पलटी करून घेऊया. मारू चकल्या किती सुंदर आणि कुरकुरीत झाल्यात.